तर हा होता यात्रेचा डे 3. तर डे 3ला साक्षी तर गेली होती, तिचं पेपर होते त्यामुळे. मग मी, माझे मिस्टर आणि आदिराज मस्तपैकी फिरायला गेलो होतो. आणि त्या दिवशी मी माझे केले होते नेल्स, कारण 2 महिने होऊन गेले होते, जास्त दिवस राहतात. आणि अचानक आमचं ठरलं अक्कलकोटला जाण्याचं. ते म्हणतात ना, भेट ही योगायोगाने नाही तर स्वामींच्या इच्छेने होते. तर तसंच काहीच झालं, अचानक त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर तर चला म्हटलं जाऊयात, कारण स्वामींनीच बोलवले स्वतः. तर आम्ही मस्त असं लवकर निघलेलो. सकाळचं वातावरण खूप छान होतं. 5:30ला आम्ही निघालेलो. 8:30ला आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो होतो, बघू शकता. आणि वाऱ्याने केस उडत होते, त्यामुळे आम्ही ओढणी घेतलेली, बघू शकता किती छान. कारण प्रत्येकालाच AC सहन होतो असं नाही. आणि मस्त असं या हॉटेलमध्ये इतकं स्वच्छ आणि शुद्ध हे हॉटेल आहे. आणि क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे. जर तुम्ही त्या साईडला कधी गेला तर नक्की व्हिजिट करा. बघू शकता. तर कोणी पुरी भाजी, डोसा, पोहे असं मस्त असा नाश्ता केला, थोडासा हेवी पण म्हणता येईल याला, कारण बराच वेळ आम्हाला पुढं जायचं होतं. आणि थोडेसे फोटो देखील आम्ही क्लिक केले. आणि त्यानंतर इथं चोळप्पा महाराजांचा मठ आहे, तिथं अभिषेक करायचा होता. मिस्टरांची खूप इच्छा होती, तर तिथं गेल्यानंतर आम्ही अभिषेक घातला. खूप छानरित्या असा अभिषेक झाला व्यवस्थित. स्वामी आम्हाला सगळं समजून सांगत होते. आणि त्यांचं घर देखील म्हणजेच वाडा आम्ही बघितला. तिथून पुढं गेलो, वटवृक्ष जे मंदिर आहे आपलं स्वामींचं मेन, तिथं गेलो तर खूप गर्दी होती, पण तरी देखील आम्हाला दर्शन खूप छान झालं. बघू शकता, मस्त अशी गर्दी होती, कारण गुरुवार होता त्यामुळे. तिथं देखील आम्ही फोटो काढले. तर स्वामींचा चेहरा तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, किती छान स्माईल देत आहेत स्वामी, हास्य चेहरा आहे त्यांचा. तिथून नंतर थोडंसं आम्ही पार्किंगच्या एरियामध्ये, इथं खूप छान स्वामींची मूर्ती आहे, लहान मुलांसाठी गार्डन वगैरे आहे, तिथं देखील जाऊन आम्ही फोटो काढले. नंतर परतीचा प्रवास चालू झाला. खूप काही खाल्लं होतं सारखं, त्यामुळे जास्त हेवी असं खायचं नव्हतं. तर हे जयशंकर काहीतरी हॉटेलचं नाव आहे, तिथं गेलो, नाश्ता केला. आणि तिथं मला एक स्पेशल गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान तिथं सोय आहे. तर बघू शकता, लहान मुलं तर खेळतातच, पण यांचा तुम्ही प्रकार बघू शकता, लहान असल्यासारखं यांचं पण चालू होतं. तर असू देत म्हणलं, एन्जॉय करण्याची हीच वेळ असते. एकदा वय निघून गेलं तर हे दिवस परत येत नाहीत. आणि मला तिथं नवीन काहीतरी दिसलं, बघू शकता. कुंदा म्हणजे स्पेशल चहा म्हणतात त्याला, कुंदा घातलेला, खूप छान असा टेस्टी चहा होता. तिथून आलो पंढरपूरला. अक्कलकोटला गेलो आहे आणि पंढरपूरला गेलो नाही असं कधीच होत नाही. आणि अक्कलकोटमधून खूप काही खाऊ आणलेलं बघू शकता. स्पेशली मावा बर्फी, कुंदा हा आमचा फेवरेट आहे, त्यामुळे 3-4 प्रकारचे मी कुंदे आणलेले. परत जयशंकरमध्ये मक्याचा चिवडा स्पेशली किती छान आहे बघू शकता. आणि कवट बर्फी, आंबट तर मला खूप आवडलं. तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.